श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या वस्तूंची खरेदी करायची आहे हे आपण आज बघणार आहोत। जे लोक अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करू शकत नसेल यांनी या गोष्टींची खरेदी अवश्य करावी। आपल्या जीवनात देवाच्या कृपादृष्टीचा कोणताही क्षय पडू नये आणि आपल्यावर देवाची मर्जी अखंड अक्षय राहावी यासाठी साजरी केली जाते ती अक्षय तृतीया। यंदा अक्षय तृतीया 19 एप्रिल 2025 रोजी आनंदात साजरी केली जाईल। या दिवशी केलेलं दान किंवा केलेली खरेदी अक्षय टिकते असे पुराण ग्रंथात सांगितलं गेल्यामुळे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या अक्षय तृतीयेला दान आणि खरेदीची मोठी परंपरा आहे। अक्षय तृतीयेला सोनं चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे। ही खरेदी घराची भरभराट करणारी असल्याने सोन्याच्या दुकानात मोठ्या रांगा पाहायला मिळतात। मात्र परिस्थिती नसेल तर काही जण सोनं खरेदी करू शकत नाहीत। अशा लोकांना काळजी करण्याचं कारण नाही, कारण सोनं भलेही तुम्हाला खरेदी करता येत नसेल मात्र काही गोष्टी अशाही आहेत ज्या माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पुरेशा आहेत आणि या दिवशी या वस्तूही तुम्ही खरेदी करू शकतात। कोणत्या गोष्टी खरेदी करायच्या आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अक्षय तृतीयेच्या दिवशी पारद शिवलिंगाची खरेदी करा। पारद शिवलिंग घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते, म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर पारद शिवलिंग अवश्य घेऊन या आणि त्याची विधीपूर्वक पूजा करा। पारद शिवलिंगाचे पूजन केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो। पारद शिवलिंग घरात ठेवल्याने लक्ष्मी आणि देव कुबेर यांचा घरात कायम वास होतो। त्यानंतरची पुढची गोष्ट आहे दक्षिणावर्ती शंख किंवा वामावर्ती शंख। अक्षय तृतीयेच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख किंवा वामावर्ती शंख घरी आणावा। दक्षिणावर्ती शंखाची किंवा वामावर्ती शंखाची पूजा केल्याने लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि शंख घरात ठेवल्याने लक्ष्मीचा वासही होतो। लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये शंखाचे विशेष महत्त्व आहे। शंखाशिवाय लक्ष्मीची पूजा अपूर्ण मानली जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करून दक्षिणमुखी शंखाची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते। त्यानंतर पुढची गोष्ट आहे एकाक्षी नारळ। अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात एकाक्षी नारळ अवश्य आणा। मान्यतेनुसार देवी लक्ष्मीची कृपा अशा लोकांवर सदैव राहते ज्यांच्याकडे एकाक्षी नारळ असतो आणि त्यांच्या जीवनात कोणतीही आर्थिक समस्या येत नाही। त्यानंतर पुढची वस्तू आहे लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती। गणपती आणि लक्ष्मी मातेची मूर्ती खरेदी करणं शुभ मानलं जातं। या दिवशी देवांसाठी कपडे खरेदी करणे देखील शुभ मानले जाते। शंख आणि रुद्राक्षांची माळ, शंख आणि रुद्राक्ष हे शुभ प्रतीक मानले जाते। या दिवशी शंख खरेदी करून त्याची पूजा केल्याने घरात धनधान्यामध्ये वाढ होते आणि देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा कायम राहते। लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती खरेदी करण्यासाठी अक्षय तृतीया ही तिथी सर्वोत्तम तिथी मानली जाते। या दिवशी लक्ष्मी आणि गणपतीच्या आगमनाने घरात सुख समृद्धी वाढते। त्यानंतर पुढची गोष्ट आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती। अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी केल्यामुळे वास्तूवर अखंड कृपा राहते। घरात सुख समाधान शांती नांदते। लक्ष्मी देवीची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहते। अन्नपूर्णा मातेची कृपादृष्टी नेहमी आपल्यावर राहते। अन्नाचा कधीच तुटवडा भासत नाही। अन्नपूर्णा मातेला अन्न, सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली गेली आहे। देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीची खरेदी केल्यास घरात सुख समृद्धी येते। त्यानंतर पुढची गोष्ट आहे श्रीयंत्र। माता लक्ष्मीची उपासना श्रीयंत्राशिवाय अपूर्ण आहे। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आसन हे श्रीयंत्र आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीयंत्र अवश्य खरेदी करावे। श्रीयंत्र हा देवी लक्ष्मीचा अंश आहे, त्यात महालक्ष्मी वास करते। श्रीयंत्र ज्या ठिकाणी ठेवलं जातं तेथील वातावरण पवित्र आणि शुद्ध होते। यामुळे देवी लक्ष्मीच्या आगमनात कोणताही अडथळा येत नाही। त्यामुळे घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करणे फायदेशीर मानले जाते। त्यानंतर पुढची गोष्ट आहे पिवळ्या कवड्या। पिवळ्या कवड्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत। पिवळ्या कवड्याला धन आणि लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं। लक्ष्मी मातेच्या पूजेच्या वेळी पिवळ्या कवड्यांचा अवश्य समावेश करावा। पूजे झाल्यानंतर 11 किंवा 21 कवड्या तिजोरीत ठेवाव्या। या दिवशी तुम्ही 11-21 कवड्यांची
खरेदी करू शकतात आणि त्यानंतर त्या पूजेमध्ये मांडायच्या आहेत. त्यांची पूजा झाल्यानंतर आपल्याला या कवड्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढची गोष्ट आहे कमळगट्ट्याची माळ. कमळाच्या फुलांच्या बिया म्हणजेच कमळगट्ट्याची माळ. कमळाच्या फुलावर देवी लक्ष्मी विराजमान असते आणि कमळाच्या फुलात देवीचे वास्तव्य असते. म्हणून आपण देवी लक्ष्मीला अक्षय तृतीयेच्या पूजेमध्ये कमळाचे फूल, कमळाच्या बिया याचा समावेश करावा. असे केल्यामुळे देवी लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरात राहते. परंतु कमळाचे फूल आणू शकत नसाल तर तुम्ही कमळाच्या फुलांच्या बियांची माळ घरी आणावी आणि ती लक्ष्मीला अर्पण करून त्याचं पूजन करावे. नंतर पुढची गोष्ट आहे गोमती चक्र. गोमती चक्र तिजोरी आणि गल्ल्यात ठेवल्यास उत्पन्न वाढते. गोमती चक्र देवघरात देवी लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवून पूजा केल्यास धनलाभाचे योग जुळून येतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी 11-21 गोमती चक्र अवश्य खरेदी करावे आणि त्यानंतर गोमती चक्र देवघरात लक्ष्मी देवीच्या चरणाजवळ ठेवून पूजा करावी. असे केल्यामुळे धनलाभाचे योग जुळून येतात. घरात कासव ठेवणे शुभ मानले गेले आहे. प्रभू विष्णूंचा एक रूप कासव होता. विष्णूंनी कासवाचे रूप धारण करून समुद्र मंथन दरम्यान मंदारचल पर्वत आपल्या कवचावर सांभाळले होते. जेथे कासव असतं तिथे लक्ष्मीचा वास असतो असं देखील म्हटलं जातं. देवघरात कासव ठेवणे शुभ मानले गेले आहे. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही कासवही खरेदी करू शकतात. त्यानंतर पुढची गोष्ट आहे झाडू. झाडू हे देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं. झाडूमुळे घरात आर्थिक भरभराट होते. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी झाडू खरेदी केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात लक्ष्मीचा वास राहतो. त्यानंतर पुढची गोष्ट आहे मीठ. अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ खरेदी करावे. मीठ हा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. तोही समुद्र मंथनात तिच्या पाठोपाठ बाहेर आला होता. मीठ हे संसाराचे सार आहे. ते नसेल तर आयुष्य अळणी होईल. मीठ ही निसर्गाने दिलेली भेट आहे. अक्षय तृतीयेच्या पूजेमध्ये खडे मीठ किंवा साधे मीठ वाटीत घेऊन त्याला हात जोडून नमस्कार करावा. त्याला लक्ष्मीचा भाऊ मानून पूजा करावी. मिठाची पूजा केल्यामुळे घरातील अलक्ष्मी दूर होते आणि लक्ष्मी नांदते. आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मिठाची पूजा केल्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. त्यानंतर पुढची गोष्ट आहे चांदीच्या वस्तू. अक्षय तृतीयेच्या दिवशी चांदीच्या धातूच्या वस्तू खरेदी करण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. या दिवशी लक्ष्मी, गणेश आणि भगवान कुबेर यांच्या चांदीच्या मूर्ती, नाणी इत्यादी खरेदी करू शकतात. या दिवशी चांदीच्या नाण्यांची खरेदी करून पूजा करावी. यानंतर पुढची गोष्ट आहे नवीन भांडी. या दिवशी घरातील तुटलेली भांडी काढून टाकावीत आणि त्यांच्या जागी नवीन भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पितळेची भांडी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. कारण देवी लक्ष्मीचा पितळाच्या भांड्यांमध्ये वास असतो असं सांगितलं जातं. मात्र अक्षय तृतीयेच्या दिवशी ॲल्युमिनियम आणि लोखंडी भांडी खरेदी करू नका. अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी आपण तांबे, पितळ आणि चांदीची भांडी खरेदी करू शकतात, ज्यामध्ये पाणी किंवा अन्न भरले जातील. सोन्या चांदीची नाणी तसेच सोन्याचे दागिने या दिवशी खरेदी करणे शुभ असते. अक्षय तृतीयेच्या दिवशी माठ खरेदी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी नवीन मातीच्या भांड्याची पूजा करून त्यात पिण्यासाठी पाणी भरण्याची प्राचीन परंपरा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन माठ खरेदी करून त्याची पूजा केली जाते, कारण हे मातीचे भांडे कलशाचे प्रतीक मानले जाते, ज्यामध्ये 33 कोटी देवदेवतांचा वास असतो. ज्या घरात कलशाची पूजा केली जाते त्या घरात सुख, समृद्धी आणि शांती सदैव राहते. या दिवशी तुम्ही फोन, लॅपटॉप, रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह इत्यादी उपकरणे देखील खरेदी करू शकतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या फोटोचीही तुम्ही खरेदी करू शकतात. ज्या घरात भगवान विष्णूंची पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो. तसेच या दिवशी तुम्ही गजांत लक्ष्मीची खरेदी करून त्याची स्थापना करू शकतात. तसेच अक्षय तृतीयेला जवस खरेदी करू शकतात. जवस खरेदी करून दान केल्यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते. शास्त्रात जवस हे कणक म्हणजेच सोन्याच्या बरोबरीने मानले जाते. त्यामुळे जवस खरेदी करून दान केल्यामुळे घरात सुख, समृद्धी येते. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंना जवस अर्पण करावे आणि त्यानंतर ते जवस एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीत ठेवावे.
तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर यापैकी कोणतीही गोष्ट तुम्ही खरेदी करू शकता। तर ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।